हे मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आपण बनवणार आहोत आता पाक. गाईच्या खव्यापासून मी हे गुलाबजाम बनवत आहे. अर्धा किलो खव्यासाठी आपण घालणार आहोत 2 ग्लास साखर, 2 ग्लास पाणी, छान असा पाक तयार झालेला आहे. तोपर्यंत मी गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत. आता आपण याला तळून घेऊया तेलामध्ये. माझा हा पहिला व्हिडिओ असल्यामुळे माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला समजून घ्या, कारण घाबरल्यासारखं होतं आहे. आपण आता याच्यामध्ये तेल घालूया. याला आपण मंद आचेवर गुलाबजामला तळून घेऊया. आपण थोडेसे याला लालसर आणि छान कलर येईपर्यंत आपण याला असं हलवायचं. अशा पद्धतीने आपण लालसर गुलाबजाम तळून घेतलेले आहे. आता आपण पाकात टाकणार आहोत. माझे अशा पद्धतीने गुलाबजाम तयार झालेले आहेत. पाहू शकता माझ्या गावठी पद्धतीने मी गुलाबजाम बनवलेले आहेत. काही चुकलं असेल, बोलण्यात चुकलं असेल तर मला समजून घ्यावं अशी मी विनंती करते. अशा पद्धतीने माझे गुलाबजामुन तयार झालेले आहेत.